छत्रपति संभाजी नगर में आदर्श सहकारी पतसंस्था में हुए 200 करोड़ रुपए के घोटाले के मामले में पुलिस आयुक्तालय वित्तीय अपराध शाखा द्वारा अपराध दर्ज किए गए थे। इस मामले को लेकर आज पूर्व सांसद इम्तियाज जलील ने जमाकर्ता के साथ पुलिस आयुक्त से मुलाकात की। आदर्श सहकारी पतसंस्था के संबंध में पुलिस आयुक्तालय वित्तीय अपराध शाखा द्वारा अपराध दर्ज किए गए थे। जमाकर्ता और इम्तियाज जलील के प्रतिनिधि मंडल ने पुलिस आयुक्त से मुलाकात की। इस दौरान पुलिस आयुक्त प्रवीण पवार ने जमाकर्ताओं की समस्याओं और सवालों का समाधान किया। पुलिस आयुक्त प्रवीण पवार ने इसकी जानकारी देते हुए कहा कि इस संबंध में जल्द ही संबंधित विभाग से चर्चा कर समस्या का समाधान निकालने का प्रयास किया जाएगा। वहीं मीडिया से बात करते हुए इम्तियाज जलील ने राज्य सरकार की लाडली बहन योजना पर निशाना साधा। उन्होंने कहा कि बहन योजना की आड़ में सरकार चुनाव में वोट देने के लिए भुगतान कर रही है। उन्होंने मुख्यमंत्री से कल का समय मांगा है। समय नहीं देने पर सिल्लोड के रास्ते में उनकी प्यारी बहनें और जमाकर्ता द्वारा रास्ता रोको आंदोलन की चेतावनी भी उन्होंने दी। आदर्श सहकारी पतसंस्थेच्या संदर्भात आणि बँकेच्या संदर्भात जे काही आपल्याला छत्रपती संभाजीनगर पोलीस EOW मध्ये आर्थिक गुन्हे शाखा याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले होते। त्याच्यामध्ये ठेवीदार आणि त्याचबरोबर ती माजी खासदार श्री इम्तियाज जलीलजी यांचं एक शिष्टमंडळ आमच्याकडे कार्यालयामध्ये भेटण्याकरता आलेलं होतं। त्यांच्या काही अडीअडचणी होत्या, त्यांचे काही प्रश्न होते, त्याच्याबद्दल सविस्तर त्यांची चर्चा झाली। त्यांचे जे काही भावना होता त्यांनी सविस्तरप्रमाणे या आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पोलिसांनी जी काही कारवाई केलेली त्याच्याबद्दल त्यांचं समाधान आहे। ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याबाबत त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत आणि जे काही मिळालेले नाहीत त्याबद्दलचे प्रश्न होते, त्याच्याबद्दल सविस्तर आमची चर्चा झाली। या बाबतीमध्ये निश्चितच पोलीस प्रशासनाकडून येणाऱ्या दिवसामध्ये इतर जे विभाग आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करण्यात येईल आणि एक संयुक्तिक बैठक त्यांच्याकडून आमच्याकडून आयोजित करण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे, जेणेकरून या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या संदर्भात आणि पैसे परत मिळण्याच्या बाबतीमध्ये जे काही प्रशासकीय लेवलवरती कारवाई करणे गरजेचं आहे ते आमच्याकडून केलं जाईल। पोलिसांना एक निवेदन केलं होतं की आदर्शचे जे ठेवीदार आहे त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी वेळ द्यावी आणि आतापर्यंत आम्हाला काही त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही आहे। पोलीस कमिशनर साहेबांनी आणि सगळे DCPs जे आहे आमची लढाई पोलिसांच्या विरोधात नाही आहे, पण हेच मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा या शहरामध्ये आपल्या कॅबिनेटची मीटिंग होती त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये त्यांनी बोलले होते की हे पैसे आम्ही मानकापेची सगळे प्रॉपर्टीज आम्ही आमच्याकडे ठेवून हे लोकांना पैसे देणार आहे। आता 10 महिने झालेले आहे, ते आठवण करून देण्यासाठी उद्या आम्ही मुख्यमंत्र्याचं जंगी स्वागत करणार आहे आणि त्यांचं भाषण जे होता त्यांचा जो स्टेटमेंट होता ते त्यांना दाखवणार आहे। आता काय झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेब लाडली बहीण योजनासाठी येत आहे, त्याच्यावर किती पैसे खर्च होणार आहे दरवर्षी महाराष्ट्र सरकारचा 46,000 कोटी रुपये 46,000 करोड रुपीस दरवर्षी त्याच्यावर खर्च होणार आहे। मग हे जे लाडली बहिणीला फुकटाचे तुम्ही 1,500 रुपये देत आहे ते कशासाठी देत आहे? तुम्हाला काही लाडली वाढली नाही आहे, एक प्रकारचा तुम्ही भ्रष्टाचाराचे पैसे त्यांना देत आहे की हे 1,500 रुपये आपल्या खिशात ठेवा आणि 2 महिन्यानंतर जेव्हा निवडणूक येणार आहे त्याचं मत आम्हाला द्या। हे स्कीम अशी आहे। मग ती लाडली बहिणाला फुकटाचे तुम्ही पैसे देत आहे, मग ही लाडली बहीण जे आहे त्यांचे कष्टाचे पैसे तुम्ही परत करणार नाही, ही तुमची लाडली बहीण नाही आहे का? मग उद्या आम्ही निर्णय घेतलेला आहे की मुख्यमंत्री साहेबांनी वेळ नाही दिली तर त्यांचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये असू द्या, औरंगाबादपासून ते सिल्लोडला जेव्हा जातील तर रस्त्यामध्ये त्यांचं कुठे कुठे कशा प्रकारचं स्वागत करायचं आहे ते सगळे लाडली बहीण, लाडली भाऊ, लाडले ठेवीदार जे आहे त्यांचं करणार आहे। आता सरकारवर आहे, प्रशासनावर आहे, पोलीसवर आहे, मुख्यमंत्र्यांवर आहे, हे वेळ येऊ द्यायचं नाही। तर तुम्ही आम्हाला काही ठोस फक्त हो आम्ही घेणार देणार पैसे तसा नाही, काहीतरी ठोस आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी की या दिवसापर्यंत आम्ही तुमचे पैसे परत करणार आहे।